नमस्कार मित्रांनो, आता आंघोळ करून रेडी झालेलो आहे. आता जात आहे आपण ब्रेकफास्ट करायला. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला. तर चला मित्रांनो, इथं इडली आहे. पावभाजी थोडीशी आहे एकदम. तर मित्रांनो, इथं आहे पावभाजीची भाजी आणि तिथं आहे पाव. हे पाव बस. और दोस्तों यह है पनीर आलू पराठा, पोहा और चटणी. तर मित्रांनो, इथं आहे कचोरी, ती घेतली आहे मी. मित्रांनो, इथं आहे ज्यूस, कोणता आहे ते नाही माहिती. इथं वॉटरमेलनचा आहे. इथं मिल्क शेक आहे वाटतं. राब मला पण नाही माहिती. तर मित्रांनो, इथं आहे व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स. काही चणे, मटकी, काकडी, पपई, टरबूज. मित्रांनो, नाश्ता करून झालेला आहे आपला. नाश्ता केला मित्रांनो आपण. हे बघू शकता, इथं जुना वजन काटा आहे, छत्री आहे, पिंजरा पण आहे मित्रांनो. आणि इथं तुमच्या स्वागतासाठी डोल येऊन उभे आहे. तर चला आपण जाऊया खाली. तर मित्रांनो, आता आपण गाडीत बसलेलो आहे. आता आपण जाणार आहे मेहरणगड फोर्ट. तर चला. आपण आलेलो आहे किल्ल्यावर. आपण गाईड पण घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो गाईड. चाललाय. तर मित्रांनो, इथं मस्त गार हवा चालू आहे. इकडे एक पुढं किल्ल्याच्या थोडंसं पुढे एक छोटंसं तळ आहे. आणि आपण किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे. इथं काही परमिशन लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण जात आहे आतमध्ये. तर चला. लिफ्ट उनको 120 फीट ऊपर तक लेकर जाएगी. जहाँ से सारे पैलेस स्टार्ट होता है. इस किले का जो ग्राउंड लेवल है ना, वो ये नहीं है. इस फोर्ट का ग्राउंड लेवल 120 फीट ऊपर है. 120 फीट ऊपर सारे महल बने हुए हैं. और ये जो दीवार आप देख रहे हो ना पूरी, इस दीवार के पीछे रॉक है, चट्टान है सारी. पूरा चट्टान के आगे ये दीवारें बनाई गई. पैलेस एरिया ऊपर है, पूरा रॉक है. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझा किल्ला आहे. पूर्ण गोल फिरून दाखवतो मित्रांनो तुम्हाला.
मित्रांनो परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी भारीतला व्ह्यू. आम्ही तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही लिफ्ट मधून जाणार आहे. ह्या किल्ल्यामध्ये लिफ्ट आहे मित्रांनो, पहिल्यांदा बघितलंय मी. किल्ला बघू शकता तुम्ही कसा आहे. तर चला आपण जाऊया लिफ्ट मध्ये. लिफ्ट साठी एवढी लाईन आहे मित्रांनो या इथं बघू शकता तुम्ही. मित्रांनो ही आहे किल्ल्याची लिफ्ट. तर आपण आता जाऊ लिफ्ट मध्ये. तर मित्रांनो आपण आलेलो आहे लिफ्ट मधून बाहेर. इथं मस्तपैकी ऊन आहे, नाही तर फार थंडीने जाम झालो होतो मित्रांनो. स्वागत आहे मित्रांनो, काय मस्त ऊन आहे मित्रांनो. हा एक किल्ला म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो गड. इथून खाली व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही, किल्ल्यावरतून येतोय. आता आपण आलेलो आहे वरती. तुम्हाला दाखवला मी व्ह्यू. आता इथून बघा तुम्ही. चला आपण जाऊया गड बघायला. इथून बघू शकता परत एकदा. राष्ट्र लोग होता था, लेडीज नॉट मिला, सिर्फ जेंट्स लोग. ये जो जगह आप देख रहे हैं लास्ट राष्ट्र में गर्सिया जी को हुआ था 4 साल पहले. हाँ हाँ ये पुराने समय का लग्जरी ट्रांसपोर्टेशन सिस्टम रहा. जैसे कि पुराने काल की रोल्स रॉइस, जुन्या काळातली रोल्स रॉइस आहे मित्रांनो. ही बंदूक बघा तुम्ही. तर मित्रांनो ही दारूची बॉटल आहे जुन्या काळातली. आहे मित्रांनो, जुन्या काळात जे राजे महाराजे होते ते हुक्का पेत होते. हे राणीचा मेकअप बॉक्स आहे मित्रांनो. हा इथल्या राजाचा ड्रेस आहे मित्रांनो. हे चांदीचे भांडे आहे मित्रांनो. युद्धात लुटून आणलेली पालखी आहे. आणि इथं हे आहे कुलूप आणि त्याच्या चाव्या. ह्याला चावी लागलेली आहे. हे पण एक कुलूप आहे, ते पण एक कुलूप आहे मित्रांनो. या कुलपाची चावी. हे आहे जुन्या काळचे शिक्के. ही आहे तोफ. हा एक घोड्याचा स्टॅच्यू बघू शकता तुम्ही, कसा एकदम ओरिजिनल दिसतोय. मारवाडी लोकांचा घोडा आहे. हे आहे जुन्या काळची सतरंजी. हे आहे त्यांचे महल म्हणजे त्यांच्या रूमचे पडदे. तर मित्रांनो आहे आरशाचा म्हणजेच शीश महल. सगळीकडे आरशे मित्रांनो याला बघू शकता तुम्ही. मित्रांनो हे आहे फुलांचा महल.
इथं सगळ्या फुलांची डिझाईन आहे, वरती बघू शकता तुम्ही. आणि ही जी आहे समोर ही लाईट नाही आहे, ही सनलाईटमुळं होती आहे ही लाईट, म्हणजे काच लावलेली तशी जुन्या काळाची आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती मस्त महल आहे. मित्रांनो हे वरती जे दिसतंय तुम्हाला, हे 120 किलो सोन्यापासून बनवलेलं आहे. हे ओरिजिनल सोनं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही ब्ल्यू सिटी बघू शकता, की मस्त आहे. जुन्या काळात म्हणजे महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला बनवण्यासाठी एक जिवंत मुलाचा मृत्यू द्यावा लागत होता. तर त्या मुलाचं नाव तुम्हाला आत्ता आठवत नाही आहे. तर त्या मुलाचा मृत्यू, त्याची समाधी इथं आतमध्ये बघू शकता तुम्ही. त्याचं नाव आहे श्री राजाराम मेघवाल. तर मित्रांनो सगळा किल्ला बघून झालेला आहे या ठिकाणी. आता आम्ही जातो आहे खाली, तर तुम्हाला दाखवतो खालचा व्ह्यू. बघू शकता तुम्ही मागचा व्ह्यू दिसतंय का रे मागचा व्ह्यू. आपला किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. आता जात आहे आपण गाडीकडं. चला मित्रांनो, आम्ही आहे जोधपूरमध्ये आणि वरती एक माणूस होता, म्हणजे इथलाच होता, तो जय महाराष्ट्र गाणं गात होता नाही का. एक नंबर. मी व्हिडिओ घेतलेली तशी ब्लॉगमध्ये टाकणार आहे. एक नंबर. तर तेव्हा आता आपण कोणत्या किल्ल्यावर जाणार आहे? आपण कोणत्या किल्ल्यावर जाणार आता? जसवंत झाला ना, काय माहिती मित्रांनो, कोणत्या तरी किल्ल्यावर जाणार आम्ही परत. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे इथं. आपण त्या किल्ल्यावर गेलो होतो. त्या शेजारीच हा किल्ला आहे. किल्ला नाही आहे मित्रांनो, इथं तळ आहे छोटंसं. चला आपण जाऊया.
आपण तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहे. इकडे माझ्या मागं व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपल्याला जायचं आहे मित्रांनो. चला जाऊया. लोकेशनचं नाव आहे जशवंत थडा. थडा म्हणजे तळ आहे मित्रांनो. हवा आहे तळ, माझ्या मागच तळ आहे. समाधी लेते ते जला देते नहीं जला तक कोणती होती तर काय ती छत्री महाराजा जसवंत सिंह जी की है 1895 तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे आहे मंदिर. म्हणजे इथं राजांची समाधी आहे. बघू शकता समोरच किल्ला आहे मित्रांनो. आत्ता आपण ज्या किल्ल्यावर गेलो होतो तोच किल्ला आहे मित्रांनो इथं समोरच. तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये जाऊन आलेलो आहे. आता परत आमची गाडी येते. तर आता गाडीमध्ये बसून जाऊ आपण जेवण करायला. मित्रांनो आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता जाऊ आपण जेवण करायला. जो नजर आया था सर उस साइड में मित्रांनो जेवण करायचं कॅन्सल झालेलं आहे. कारण की आम्ही सकाळी बुफेमध्ये खूप म्हणजे नाश्ता करताना खूप जास्त खाल्ल्या गेले मित्रांनो. तर आम्ही आता एक जोधपूरची फेमस कचोरी. तर चला खाऊया कचोरी. कचोरी खाऊन झाली आमची. आम्ही घेतलं होतं हेल पिण्यासाठी. चला आता कुठं जातोय माहिती नाही. तर मित्रांनो आपण आलेलो आहे उन्मेद भवन. म्हणजे जे राजांची वंशज आहे ना, म्हणजे तो राजाच आहे इथला. त्यांचं भवन आहे म्हणजे ते राहता इथं. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर आम्ही मित्रांनो इथं तिकीट आहे. तिकीट काढलं आहे एका जणाचं पर पर्सन 100 रुपये. चला मित्रांनो इथं तुम्हाला एक दाखवतो. हे बघा ब्लॉगर आहे मित्रांनो. नहीं ऐसे आम्ही आतमध्ये जाऊन आलेलो आहे. आता आलोय आम्ही बाहेर. बघू शकता तिकडे राहत असतील ना. तुम्ही माझ्या मागे बघू शकता रोल्स रॉयस आहे. काचीमध्ये रिफ्लेक्टर म्हणून दिसत नाहीये.
समोर बघू शकता तुम्ही. भाई आप आगे छोड़ आम्ही बाहेर आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता आमची गाडी येऊ राहिली मित्रांनो. आपण आता बसतोय गाडी. चला मित्रांनो, आपण आलो आहे घंटाघर म्हणजेच क्लॉक टावर. या ठिकाणी आपल्याला करायचं आहे थोडीशी खरेदी. तर चला. ATM मध्ये थोडीशी पैशाची गरज आहे. म्हणजे ATM मधून काढू आपण पैसे. बघू शकता AUC ATM मित्रांनो. तर चला पैसे काढूया. डुंग 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 डुंग. काय म्हणते पडत कोण माहिती पप्पा का म्हणते मी पैसे लवकर ये रे बाहेर. आले 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 आले. मित्रांनो, आपण काढले ATM मधून पैसे. तर आता करावी लागते शॉपिंग. तर चला. कोणतं बनवायची माझ्या आवडीचं काहीच नाही मला काय आधे घंटे में बन जाएगा ना. आधे घंटे बाद में आपका नंबर आएगा. थोड़ा लेबर बढ़ाना चाहिए भैया. फटाफट लेबर आया नहीं. मी तुम्हाला आता हे जे दाखवलं हे आहे जोधपूरमधलं फेमस बांगडी म्हणजे लाखीची बांगडी आहे मित्रांनो ही. तर आत्ताच तुम्हाला थोडासा डेमो दाखवला मित्रांनो. तुम्ही जर आले तर तुम्ही बांगडी घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे. आता जाऊया गाडीमध्ये. ही आपली एक गाडी आहे इनोवा क्रिस्टा. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या हॉटेलवर आणि घरच्यांनी माझ्या हातात पिशव्या लटकावल्या आहे आणि मी चाललो एकदम हलकं. तर आता जाऊ आपण या हॉटेल. तर मित्रांनो, आपण लिफ्टमध्ये आलेलो आहे. आता रूममध्ये जाऊ. माझ्या आता पाय आला रिक्षामध्ये येत होतं तेव्हा आपल्या 2 पिशव्या कपड्यांच्या रिक्षामध्येच राहिल्या. तर आता परत आपण गाडीत बसलो आहे. आता रिक्षा बघायला जायचं, तिच्यात कपडे आहे ते घेऊन येऊ आपण. ही पिशवी सापडलेली आहे, रिक्षामध्येच राहिली होती आमच्याकडून. तर त्या पिशवीत कपडे होते 4000 रुपयाचे मित्रांनो. तर सापडलेली आहे मित्रांनो. तुम्हीच बघा रिक्षावाल्यांचा प्रामाणिकपणा. त्यांनीच जपून ठेवलेली ती पिशवी. नाही तर एखादा असतं तर सापडून पण बोलला असतं नाही मला नाही भेटली. बघू शकता माणुसकी म्हणजे आपल्या भारतात अजून पण माणुसकी जिवंत आहे मित्रांनो. आपण आलेलो आहे आता आपल्या राहिलेल्या पिशव्या घेऊन परत. आता जाऊया आपण. गाडी कुठे आहे? आपली गाडी दिसणार मित्रांनो इथं. हॅलो. तर दादाने फोन केलेला आहे ड्रायव्हर काकांना. तर मग आता ते येतील. आपण गाडीत बसून जाऊया रूमवर. तर मित्रांनो, आता आपण गाडीत बसलेलो आहे आणि जात आहे रूमवर. आपण आलेलो आहे आता परत एकदा हॉटेलमध्ये. आपण आलेलो आहे आता रूम मध्ये. आपण जाणार आहे आता खायला मस्त बाईक. मित्रांनो, आपण आता जात आहे जेवण करायला. आपण आता लिफ्ट मध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही. आपण आलेलो आहे आता बुफे मध्ये म्हणजे हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये. म्हणजे हॉटेलमध्ये तिथं त्या रेस्टॉरंटमध्ये आहे पनीर. तर मित्रांनो, हे काय तुम्ही कमेंट करून सांगा. मला त्याच्यात काकडी, लिंबू, टमाटा दिसतोय आणि अजून हे आहे हिरवा पास्ता. पुढचं कोणकडे इथं आहे नूडल्स. नूडल्स घेऊया. डम्पलिंग सूप काय पहिल्यांदा
आता मंचुरियन सारखं दिसतंय मित्रांनो. आहे चिकनची भाजी, चिकन कुक्कड आहे मित्रांनो. आता हे आम्ही घेतलेलं आहे. या चिकनचा फ्राईड राईस. ओके, बास 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 बास. बघू शकता आम्ही किती व्हरायटी घेतलेली आहे. इथं बुफे एकदम एक नंबर आहे नाही का. हे आहे नूडल्स, हे आहे मंचाव सूप आहे माझा अंदाज बरं का मित्रांनो. ही पनीरची शाही पनीर, चिकन फ्राईड राईस, चिकन काहीतरी नाव विसरलो मित्रांनो. इथं आहे बीट आणि मुळी, पापड, मिरची, लिंबू आणि नान सांगितले मित्रांनो. नान येतीलच लवकरात लवकर. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. आता स्वीट्ससाठी आपण आईस्क्रीम घेत आहे. तर मित्रांनो आईस्क्रीम घेत आहे आपण. 2 स्कूप बस बास 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 बास. तर मित्रांनो आपण एवढं आईस्क्रीम घेतलेलं आहे. मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण जात आहे रूममध्ये. इकडे आहे समोर लिफ्ट. तर मित्रांनो आपण रूम पाशी आलेलो आहे. रूममध्ये दादा आहे. कोण रे? हॉल जावा, हॉल जावा. मित्रांनो आतमध्ये बसलेलं आहे. हॉल जावा रे. तुम्हाला माझ्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट मित्रांनो.